जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष नारळ या चिन्हावर निवडणूक लढवून केवळ एका मतानं विजयी झालेल्या उमेदवाराला थेट अर्थ आणि बांधकाम सभापती पदाची लॉटरी तीही बिनविरोध लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडी आज संपन्न झाल्यात। वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद गटातून केवळ एका मतानं अपक्ष नारळ या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झालेले सचिन गरड यांची थेट अर्थ आणि बांधकाम सभापतीपदी निवड झालेली आहे। भाजपानं जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर एक हाती वर्चस्व मिळवल्यानंतर आता विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत देखील भाजपा वरचढ ठरली आहे। सचिन गरड हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, मात्र वेळेवर युतीच्या निर्णयात त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळण्यास अडचण निर्माण झाली होती। त्यांनी अपक्ष म्हणून भाजप पुरस्कृत निवडणूक लढवीत एक मतानं विजय मिळवला होता। त्यानंतर भाजपानं अध्यक्षपदासाठी अपक्ष पुरस्कृत उमेदवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती। त्यानंतर आता सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपानं थेट भाजपा पुरस्कृत अपक्ष निवडून आलेले सचिन गरड यांना अर्थ आणि बांधकाम सभापती केला आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक सभापती पद दिलेलं आहे आणि आता पुन्हा बिनविरोध सर्व सभापती पदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचं दिसून येत आहे। आपला प्रत्येक एक मताचं मूल्य किती अधिक असल्याचं या उदाहरणावरून दिसून येत आहे। केवळ एक मत जास्त पडलं म्हणून सचिन गरड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला होता। त्याच मताचे मूल्य लक्षात घेता आज त्यांना अर्थ आणि बांधकाम यांसारखे तगडे खाते मिळाल्यानं त्यांची सर्वत्रच चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे, छत्रपती संभाजीनगर।